लेग अंपायर अमोल नारकर. पहिल्या षटकातला पहिला चेंडू. हॅलो हॅलो आता सामना करतील सूरज. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू सागर यांचा. सामना करतील सूरज. असलपा संघ खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवून. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू आणि हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गडी बाद झालेला आहे. पहिला धक्का रॅम्बो या संघाला. या ठिकाणी आपले थोरात साहेब आलेले आहेत. ह्या मैदानामध्ये जे विकेट बनवलं तेव्हा आम्हाला जेव्हा वेळोवेळी रोलर आवश्यकता असते तेव्हा आम्हाला दरवेळी मदत करणारे आमचे थोरात साहेब. खरोखरच त्यांना एक फोन केला का रोलर इथे हजर असतो. या ठिकाणी जोरदार असा अपील परंतु पंचांनी फेटाळलेला आहे. आणि खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकातला पाचवा चेंडू सागर. गोलंदाज सागर आणि सामना पण करतील सागर. फलंदाजाचं नाव पण सागर आहे. खूपच सुंदर असं चेंडू. तितकंच सुंदर असा क्लिक. परंतु एक धाव काही अडवू शकले नाहीत. धावसंख्येत 1 ने भर. आणि पंचांनी काहीतरी निर्णय दिलेला आहे. पंचांशी वाद घालू नये. पंच योग्य तो निर्णय देतील. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. आम्हाला लाभलेले आधारस्तंभ श्री माननीय खासदार राहुल शेवाळे, श्री कामिनी शेवाळे, माननीय मुद्दार तुकाराम काते, प्रकाश पातळपेकर साहेब, विजयचंद माने, सतीश शिरोळकर, महेश राणे साहेब, सुबोध गीते, विनायक अपराज, विजय शेले, रुपेश गावडे, विजय रावराणे साहेब, यासिन टोले, सांडू बिल्डर, DSK बिल्डर आणि प्रभाकर मामा. पंचांनी निर्णय करवायचा आहे. प्लीज नो घोषित केलाय. ओके. पहिल्या षटकातला चौथा चेंडू निर्धाव असा खूप सुंदर असं चेंडू टाकला. पुन्हा चेंडू अडवला देखील. खूप सुंदर असं प्रदर्शन. आणि हा शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु 1 धावेनी भर. आणि पुन्हा विनंती आहे, हा जो व्हिडिओ शूटिंग चालू आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडंसं साईडला व्हायचं आहे जेणेकरून व्हिडिओ शूटिंग करायला काही अडथळा निर्माण होणार नाही. आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचलेली आहे 5. खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन असलपा संघाकडून. आता दुसरं शतक घेऊन आले आहेत पप्पू. जसे नावाजलेले फलंदाज आहेत लास्टच्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच आहेत तसेच ते खूप सुंदर गोलंदाज देखील आहेत.
लाईनमन जे असतील त्यांनी प्लीज लाईनचा ताबा घ्या आणि जे खेळाडू उभे आहेत त्यांना थोडंसं मागे सरकवायचं आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन येतील पप्पू. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पप्पू यांचा सामना करतील नन्या. स्वीप मारण्याचा प्रयत्न, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1 धावेनी धावसंख्या वाढ. धावसंख्या पोचलेली आहे 6. पुन्हा एकदा पप्पू. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू सामना करतील सागर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, खूपच सुंदर असा फटका, तितकं सुंदर असं प्रदर्शन क्षेत्ररक्षण. या ठिकाणी संघाच्या 4 धावा अडवलेल्या आहेत. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागेल. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन. आणि जर सर्कल बाउंड्रीमध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं असतं आणि क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तरच सामना जिंक हे खूप सोपं जातं. हा नियम आहे आणि हा गडी बाद. पहिला धक्का, दुसरा धक्का माफ करा. या ठिकाणी पुन्हा एकदा जर कोणत्याही गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी 1001 रुपयाचं बक्षीस. त्याचप्रमाणे जर कोणत्या फलंदाजांनी 5 चेंडूवर 5 चौकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि जर 6 चेंडूवर 6 चौकार मारले तर 5001 रुपयाचं पारितोषिक आमचे मित्र रुपेश गावडे यांच्याकडून. आणि चिन्मय माळगावकर, तुम्ही देखील उद्या ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचंय. तुमचं सहकार्य जे लाभलं गेले 4-5 दिवस ते खूप मोलाचं होतं. आवर्जून तुमची उपस्थिती इथे आदरणीय राहील उद्या. पुन्हा एकदा 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे 8. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पंचांनी वाईट घोषित केला. विकेटसाठी अपील होता परंतु पंचांनी फेटाळला, वाईट घोषित केला. धावसंख्येत 1 ने वाढ. आणि तुम्ही बघत असाल तर आत्ताच आमचे अध्यक्ष मंडळाचे त्यांनी सांगितलं की दोन्हीही मॅन ऑफ द मॅचचे प्लेयर ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे असे दोन्ही प्लेयर आमने सामने आहेत. आणि पुन्हा एकदा खूप सुंदर असा फटका, तितकंच सुंदर असं प्रदर्शन परंतु असफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा चेंडू पप्पू यांचा सागर यांना. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन, तितकीच सुंदर असा रिव्हर्स स्वीपचा फटका परंतु 1 धाव काही रोखू शकले नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे 15. 2 षटकाखेरीज धावसंख्या पोहोचलेली आहे 15. पहिल्या षटकात धावा काढल्या 5, दुसऱ्या षटकात 10. थोडंसं महागडं असं शतक. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सागर आपल्या संघासाठी खूपच सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना
खूपच सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. आता तिसरं षटक घेऊन येतील अप्पू. असलपा संघाचे अप्पू वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक आणि निर्धाव असा चेंडू. पहिल्या फेरीमध्ये बघितलं असेल त्यांनी खूपच सुंदर असं प्रदर्शन केलं होतं गोलंदाजीचं. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि त्याचाच हा एक नजराना. पहिला चेंडू, दुसरा चेंडू, स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॅट्समन काही समजू शकले नाहीयेत, परंतु असलपा संघ काय एक रन अडवू शकला नाही. एक चोरटी धाव घेतली आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 16. दोन झाले ना, 2 चेंडू झाले. आणि तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू, 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा सागर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही समजू शकले नाहीत. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. निर्धाव असा चेंडू. डॉट बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू होता. 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. आणि आपले समालोचक रुपेश महेकर यांचं या ठिकाणी पुन्हा आगमन झालेलं आहे. धन्यवाद रुपेश. यापुढे रुपेश महेकर प्लीज. चालू असलेला सामना रॅम्बो वर्सेस असलफा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टटवलेला चेंडू. 1 रन घेण्यात यशस्वी. 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 20. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि हे शेवटचं षटक घेऊन सुशांत सावंत यानंतर होणारा सामना जो असेल तो कळवायचा आहे प्लीज. आणि हे शेवटचं षटक घेऊन येतील सूर्या. शेवटचं षटक घेऊन येतील सूर्या. धावसंख्या पोहोचलेली आहे 3 षटकाखेरीज 20. धावसंख्या पोहोचलेली आहे 20. चौथ्या षटकातला पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 रन घेण्यास सफल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे 21. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील सागर. खूपच सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन. आणि हा पुन्हा एकदा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्या 2 नी वाढलेली आहे. वाईट प्लस रन. थोडासा गचा असा चेंडू होता. आणि हा सामना खरोखरच खूप अटीतटीचा होईल, यात काही प्रश्नच नाही. दोन्ही नावाजलेले संघ मुंबईतले. पुन्हा एकदा स्वीपचा चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी पंचांकडे अपील करतील. पंचांशी वाद घालू नये. पंच योग्य तो निर्णय देतील. आणि पंच अमोल नारकर आमचे जे थर्ड अंपायर आहेत प्रणिल पाटील यांच्याशी संवाद करताना योग्य तो चर्चा करून योग्य तो निर्णय देतील. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग. ट्याव 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 ट्याव. आणि पंचांनी आउट दिलेला आहे. आउट घोषित केलेला आहे. धक्का बसलेला आहे.
दीवानों की। या ठिकाणी बॉल चेंडू झालेले आहेत. किती झाले? 2 चेंडू झालेले आहेत. कल्पेश अरे आणि या ठिकाणी सामना करतील कल्पेश. पैसे घेतले या ठिकाणी पंच योग्य तो निर्णय देतील. पंच चर्चा करून योग्य तो निर्णय देतील. कोणीही पंचांची वाद घालू नये किंवा कोणत्याही प्रकारचं दडपण आणू नये. पंच चर्चा करून योग्य तो निर्णय देतील. आमचे पंच अमोल नारकर, संदीप तावडे आणि थर्ड अंपायर नितीन माने. या ठिकाणी संघांना खरोखर नम्र विनंती आहे, थोडंसं नम्रतेने घ्या. योग्य तो डिसिजन असेल, मंडळाने दिलेला डिसिजन हा खरोखर योग्य असेल. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंचांचा निर्णयाचा जो काही निर्णय असेल त्याचा खेळाडूंनी मान ठेवायचा आहे आणि पुढे संघाला चालना द्यायची आहे. या ठिकाणी जे काही नियम असतील त्या नियमाचे सर्व अधिकार मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारे खेळ भावना दुखावली जाईल याची खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. अतिशय पंचांचा मान ठेवून पंचांचा निर्णय नो, पुढे संघाला चालना द्यायची आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर आणि संघाची धावसंख्या होतीये 25. 2 बॉल नंतर धावसंख्या होती ती 25. चौथं षटक चालू आहे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी चौथं षटक टाकतोय तो सूर्या. त्याच्या षटकातील 2 चेंडू झालेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 25. 2 चेंडू झाले आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकाचे. गोलंदाज आहे सूर्या. त्याला सामोरं जातोय रेम्बो संघाचा फलंदाज. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज सूर्या आणि त्याला सामोरं जातोय तो रेम्बो संघाचा फलंदाज कल्पेश.
सूर्याचा षटकातील तिसरा चेंडू, त्याला सामोरा जातोय फलंदाज, समोर तडवण्याचा प्रयत्न पण थोडासा हुकलेला असा चेंडू आणि पंचांचा निर्णय, एक धाव घेण्यात काही यश मिळालंय. संघाची धावती संख्या झाली आहे 26. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सूर्यांचा षटकातील चौथा चेंडू आणि त्याला सामोरा जातोय करण. सूर्याचा षटकातील चौथा चेंडू, सामोर जातोय करण, सरळ टाकला चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि झेल बाद सुटलेला आहे. हा बाहेर जाणारा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षणाने आवश्यकता नसल्यानं सुद्धा हात टाकला आणि जिथे फलंदाज आउट होऊ शकला असता तो आउट न होता संघाला 4 धाव इतिहास मिळाले आहेत आणि संघांची वाढती धावसंख्या झाली आहे ती 30. सूर्य यांचा पुढे हा चेंडू, समोर जातो तो करण, पुढील चेंडू समोर टाकून तटवण्याचा प्रयत्न, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ते 31. षटकातील शेवटचा चेंडू, सूर्यांचा षटकातील शेवटचा चेंडू, त्याला सामोर जातो तो बॅट्समन कल्पेश, सरळ टाकला चेंडू, फसवाचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलाय आणि एक धाव काही रोखू शकले नाहीत फलंदाज. एक धाव आणि वाढती धावसंख्या झाली आहे हॅलो ती. ह्याच्यानंतर होणारा सामना ब्लू स्टार विक्रोळी वर्सेस OMCC वडाळा. ब्लू स्टार विक्रोळी वर्सेस OMCC वडाळा. ठेवलाय 4 षटकांमध्ये 33 धावांचं. जवळपास 8 रनांच्या सरासरीने 33 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे ते असलफा या संघाला. आपल्या या ठिकाणी नवी मुंबईचे शिवसेनेचे पदाधिकारी संजय जाधव यांचं आगमन झालं आहे. तर सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे त्यांचं जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. नवी मुंबईचे शिवसेनेचे पदाधिकारी संजय जाधव, त्यांना सभा मंडपात वरती येण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यांनी मच्छूबाई यांनी त्यांना घेऊन वरती
नामदेव लोकरे यांना देखील सभा मंडपावर येण्याची विनंती. संजय जाधव साहेब यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी रेम्बो या संघाने असल्फा या संघासाठी 32 धावा करून 33 धावांचं लक्ष ठेवलं आहे. जवळपास एका षटकाअखेर 8 धावा या सरासरीने असल्फा पॅकर्स या संघाला धावा बनवाव्या लागतील. हॅलो, मैदानाच्या ज्या पिचवर आहेत त्यांनी बाजूला व्हावं. हॅलो, ह्याच्यानंतर होणारा सामना ब्लू स्टार वर्सेस OMCC वडाळा यांनी माईकशी संपर्क साधावा. ब्लू स्टार वर्सेस OMCC वडाळा. असल्फा संघाचे सलामीवीर आहेत पप्पू शिंदे आणि नॉन स्ट्राईकला आहेत कोण आहे बॉलर सुराज. हा संघातील पहिलं षटक तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुराज. त्याला सामोरे जात आहेत ते पप्पू. सूरजचा पहिला चेंडू पप्पूसाठी हलकाच लेग साईडच्या दिशेने तटवलेला आणि एक धाव चोरली आहे पप्पू शिंदे यांनी. धावसंख्येत भर 1. जिंकण्यासाठी असल्फा पॅकर्सचा 33 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते रेम्बो पॅकर्सने. दुसरा चेंडू घेऊन येतोय चिन्मय माळगावकर यांनी बाप्पा फाटक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. फोटोग्राफर चिन्मय माळगावकर यांनी स्टेजवर बाप्पा फाटक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपला दुसरा चेंडू घेऊन येतोय तो सूरज आणि त्याला सामोरा जातोय निलेश. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज सूरज, त्याला सामोरा जातोय तो निलेश. चक्री अशा स्वरूपाचा चेंडू तटवलेला आहे समोरच्या दिशेने. प्रयत्नांची पराकाष्ठा केली ते सूरज याने बॉल अडवण्याची, पण 1 रन काही ते रोखू शकले नाही आहेत. अशा रीतीने धावसंख्या वाढली आहे ती 2. 2 चेंडूनंतर धावसंख्या होती ती 2. असल्फा पॅकर्स या संघाला जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष ठेवलं आहे रेम्बो 11 या संघाने. तिसरा चेंडू घेऊन येतात ते सूरज. त्यांना सामोरे जात आहेत ते बॉक्स क्रिकेटमधले प्रसिद्ध बॅट्समन पप्पू शिंदे, ज्यांनी आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर मुंबईतील नवी मुंबईतील खूपशी मैदानं गाजवलेली आहेत. सूरज त्यांना सामोरे जात आहेत पप्पू. पुढचा चेंडू पप्पू यांनी स्वीप करण्याचा प्रयत्न पण हुकलेला आहे, पण 1 धाव काही ते रोखू शकलेले नाही आहेत. चोरटी अशी 1 धाव पप्पू यांनी घेतलेली आहे. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 3 रन. आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सूरज सज्ज आणि त्याला सामोरे जात आहेत ते बॅट्समन निलेश. सूरज यांचा चौथा चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक धावसंख्या 33.
आणि सुंदर असा लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू, पण तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण रेम्बो 11 संघाच्या क्षेत्ररक्षाकडून. एक धाव काही रोखू शकलेली नाहीयेत. अशी धावसंख्या झाली आहे ती 4. 4 चेंडू 4 धावा. प्रत्येक चेंडू बरोबर प्रत्येक रन निघत आहे. विजयासाठी असल्फा पॅकर्सला एकूण मिळून 33 धावा करायच्या आहेत. त्यातील 4 धावा त्यांच्या झाल्या आहेत. 5वा चेंडू घेऊन येतो तो सूरज आणि त्याला सामोरा जातोय तो डावखुरा बॅट्समन पप्पू शिंदे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पण उत्कृष्ट टप्प्यावर चेंडू टाकल्यामुळे व्यवस्थित बॅटला कनेक्ट न झाल्यामुळे तो चेंडू मागच्या दिशेने गेला. पण एक धाव काही याच्यावर रोखू शकले नाही. चोरटी धावा पटाईत असलेले पप्पू यांनी एक धाव घेतलेली आहे आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 5. पहिल्या षटकातील 5 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 5. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो सूरज आणि त्याला सामोरा जातोय तो निलेश. निलेश वागुळ हा शेवटचा चेंडू खेळेल सूरज यांचा. अतिशय फसवा असा चेंडू, चेंज ऑफ पेस असं ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा चेंडू टाकला होता सूरज यांनी. एक धाव काही रोखू शकले नाही. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव आली आहे. अशा रीतीने पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 6 आणि विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे आता 27. 18 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष असल्फा पॅकर पुढे आहे. बॉलिंगसाठी आता जो गोलंदाज येणार आहे तो मॅन फ्रॉम वडाळा म्हणून अतिशय फेमस आहे. मॅन फ्रॉम वडाळा सागर मटकर. मॅन फ्रॉम वडाळा सागर मटकर आणि त्याला सामोरा जातोय तो असल्फा पॅकरचा फलंदाज निलेश. पहिल्या षटकासर धावसंख्या झाली आहे ती 6. संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आणि 33 धावा या असल्फा पॅकरला कंपल्सरी चेस करायच्या आहेत, याचं त्यांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकतायत ते मॅन फ्रॉम वडाला सागर मटकर. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं दुसरा षटक घेऊन आले ते सागर. त्यांना सामोरं जातोय तो निलेश. चेंडू रिंग स्वरूपाचा चेंडू सरळ दिशेने तटवला. निलेश यांनी अडवता काही आला नाहीये सागर यांना आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि हा सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. निलेश आणि त्याला नॉन स्ट्राईकवर आहे तो पप्पू. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो सागर. सामोर जातो निलेश आणि परत एकदा रिंग असा स्वरूपात चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव काही रोखू शकलेले नाहीये. चोरटी अशी एक धाव घेण्यात पटाईत असलेले पप्पू यांनी एक धाव घेऊन संघाची धावसंख्या पुढे चाल दिलेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 11. एक षटक 2 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 11. यानंतर होणारा सामना ओएमसीसी वडाळा यानंतर होणारा सामना ओएमसीसी वडाळा वर्सेस ब्लू स्टार. दोन्ही करणारे त्वरित टॉसरचा इथे उपस्थित राहणे. ओएमसीसी वडाळा वर्सेस ब्लू स्टार. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 11. अजूनही संघाला 22 धाव. यानंतर होणारा सामना ओएमसीसी वडाळा वर्सेस ब्लू स्टार. ओएमसीसी आलेले ब्लू स्टार. ओके. पुढील चेंडू थोडासा स्वैर असा स्वरूपाचा चेंडू. पंच संदीप तावडे यांनी वाईटचा इशारा केलेला आहे आणि धावसंख्या वाढून होती ती 12. एक षटक 2 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 12. पुढील चेंडू टाकण्यास सागर तयार. त्याला सामोर जातोय तो पप्पू. धावसंख्या आहे ती 12.
संजय जाधव यांना विनंती करतोय टॉस करता जरा खाली चेंडू जावे. बीच्या दिशेने तटवलेला नवी आहे. मुंबईचे विभाग प्रमुख संजय जाधव साहेबांना ओएमसीसी वडाळा वर्सेस एक रन आलाय. ब्लू स्टार. एक षटक 3 चेंडू आणि धावसंख्या होती ती 13. मित्रा टॉस सोडून घे. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यास सागर तयार आहे आणि त्याला सामोरा जातोय तो निलेश. धावसंख्या 13. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांचं लक्ष्य आहे ते असल्फा पॅकर संघासमोर. गणेश नवी मुंबईचे अधिकारी संजय जाधव साहेब यांच्या हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होत आहे. रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात मारलेला हा चेंडूचा फटका एक धाव काही रोखू शकलेले नाही आहेत आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे. ब्लू स्टार जिंकला टॉस. गणेश डिसिजन कोण जिंकलं? ओएमसी जिंकली की ब्लू स्टार? ब्लू स्टार टॉस विन. एक षटक आणि 4 चेंडू याच्यानंतर धावसंख्या होती ती 14. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो सागर. सामोर जातो तो पप्पू. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि कव्हरच्या दिशेने चौकार. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो सागर. त्याला सामोर जातोय तो पप्पू. संघाची टोटल धावसंख्या झाली ती 18. शेवटचा चेंडूचा सामोरा करतोय तो पप्पू. टाकला चेंडू. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पण चुकलेले आहेत आणि निर्धाव असा चेंडू. 2 षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती असल्फा पायकर या संघाची 18. जिंकण्यासाठी अजूनही त्यांना 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. मंडळाचे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी स्टेज जवळ यावे. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्टेज जवळ यावे. पंच सोडून बाकी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्टेज जवळ यावे. पंच आणि लाईनमन सोडून पंच आणि लाईनमन सोडून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्टेज जवळ यावे. 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे ती 18 आणि अजूनही 2 षटकांमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे ती असल्फा पायकर या संघाला. 12 चेंडू आणि 15 धावा. कंपल्सरी 15 धावा करायच्या आहेत असल्फा पायकर या संघाला. आणि वैयक्तिक अशा पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो रेम्बो संघाचा गोलंदाज जयकांत. जयकांत वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये असल्फा पॅकरला 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. अतिशय रोमहर्षक असा हा सामना. या सामन्यात मंडळाचे पंच आणि लाईनमन सोडून बाकी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे. जयकांत यांचा पहिला चेंडू आणि त्याला सामोरा जातोय तो निलेश. 12 चेंडू 15 धावा असं हे चेंडू गणित बदलत जाणारं समीकरण.
पहिला चेंडू जयकांतचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि चकलेले आहेत बॅट्समन निलेश. त्यांना यष्टीची अतिशय उत्कृष्ट रन करतात यष्टीरक्षक. आवश्यकता आहे ती असल्फा पॅकर या संघाला. फलंदाजीला आहे ते सत्या आणि त्याला गोलंदाजी जातोय तो जयकांत. जयकांत याचा तिसरा चेंडू सामोरा जातोय तो त्याला सत्या. 10 चेंडू 11 धावा. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न चकलेले आहेत सत्या आणि यष्टीचित केलेला आहे यष्टीरक्षकांनी. अतिशय चलाक असे यष्टीरक्षक या नऊ चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे ती असल्फा पॅकर या संघाला. शेवटचे 9 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन सज्ज जयकांत आणि बॅट्समन आहे बाळू. डावखुरा असा फलंदाज बाळू सर्कलमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करण्यात मशहूर आहे. पुढचा चेंडू आणि सर्कलसाठी आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जीवाची पर्वा न करता क्षेत्ररक्षणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बाळू यांचा तेवढाच चलाक रीतीने 2 धावा बॉक्समध्ये घेणं ही सोपी गोष्ट नाहीये.
तसंच क्षेत्ररक्षणाचंही कौतुक करण्यात येईल. जिथे 4 धावा होऊ शकल्या असत्या तिथे 2 धावा वाचवून त्यांनी आपल्या संघासाठी फार मोलाची कामगिरी बजावली आहे आणि धावसंख्या वाढून होतीये 24. शेवटचे 8 चेंडू, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या झाली ती 24 आणि संघाला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत ते 9 रन. 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे असल्फा पॅकरला जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करत आहेत. आठ चेंडू 9 धावा. आणि लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न चुकलेला आहे बाळू यांचा, पण एक धाव काही ते रोखू शकले नाही आहेत आणि वाढती धावसंख्या झाली ती 25. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो जयकांत यांचा आणि संघाला आता आवश्यक आहे 7 चेंडूमध्ये 8 धावा. शेवटचा चेंडू जयकांत यांचा. सात चेंडूमध्ये जिंकण्यासाठी असल्फा पॅकरला 8 धावांची आवश्यकता. अजूनही श्वासागणित उत्कंठा वाढवणारा हा सामना कधी कोणत्या संघाच्या बाजूने फिरेल हे सांगता येत नाही आहे. एखाद दुसरा चेंडू, चांगला चेंडू गोलंदाजाच्या बाजूने देखील हा सामना फिरवू शकतो किंवा एखादा चांगला फटका, एखादा चांगला चौकार हा सामना फलंदाजांच्या दिशेने पलटवू शकतो. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. सामोरा जातोय तो पप्पू, गोलंदाज जयकांत. जयकांत याचा शेवटचा चेंडू टाकलेला आहे आणि स्वैर असा स्वरूपाचा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड आणि वाईड या चेंडूवरती अतिशय चलाकीने एक अतिरिक्त धावून स्वरूपात त्यांनी मिळवली आहे. अशा तऱ्हेने वाईड प्लस एक धावून घेतलेली धाव, अशा 2 धावसंख्येत भर पडत आहे आणि धावसंख्या झाली आहे 28. माफ करा, धावसंख्या झाली आहे ती 27. अजूनही 6 रनची आवश्यकता. 7 चेंडू आणि 6 रन्स. 6 रनची आवश्यकता आहे असल्फा पॅकर या संघाला जिंकण्यासाठी. 7 चेंडूमध्ये 6 धावा. शेवटचा चेंडू जयकांत यांचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बाळू यांचा चुकला आणि परत एकदा तिसरा यष्टीचीत झालेला आहे. उत्कंठा वाढवणारा हा सामना. शेवटच्या षटकामध्ये असल्फा पॅकर या संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक धावा गणित, प्रत्येक चेंडू गणित समीकरणं बदलत आहेत. कधी सामना फलंदाजाच्या बाजूने तर कधी गोलंदाजाच्या बाजूने झुकत आहे. गेल्या षटकात आपण पाहिलं जेवढ्या धावा झाल्या त्याच्या व्यतिरिक्त 3 फलंदाजांना यष्टीचीत करण्यात गोलंदाज जयकांत हे यशस्वी ठरले आहेत आणि तितक्याच विद्युत वेगाने यष्टीचीत करण्याचा पराक्रम यष्टीरक्षक यांनी दाखवलेला आहे. आता हा सामना अतिशय रोमहर्षक अशा स्थितीत पोहोचला आहे. असल्फा पॅकर या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे आणि हे 6 धावा त्यांना कंपल्सरी करणं भाग आहे. संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं शेवटचं. गोलंदाज बॅट्समन आहे तो पप्पू आणि नॉन स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक बॅट्समनचं नाव सांगायचं आहे प्लीज.
नॉन स्ट्राईक बॅट्समनचं नाव सांगायचंय बिपिन आणि गोलंदाज आहे कल्पेश. कल्पेश हा शेवटचा षटक घेऊन आला आहे आणि त्यांना सामोरे जाणार आहेत असल्फा पॅकरचे पप्पू आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते बिपिन. 6 चेंडू 6 धावा. सर्व प्रेक्षकांनी आपला श्वास रोखून ठेवायचा आहे. 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू घेऊन तयार आणि स्वैर असा चेंडू पप्पू यांनी अतिशय चलाकीने ओळखला आणि वेल लेफ्ट करत सोडून दिलाय. पंच संदीप तावडे यांचा वाईड चेंडूचा इशारा. आता धावा कमी व्हायलेत. 6 चेंडू आणि 5 धावा. परत एकदा स्वैर असा चेंडू संदीप तावडे यांनी वाईडचा इशारा केलेला आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. असल्फा पॅकर या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे आणि अशा रीतीने बॉलर चेंज केलेला आहे. रेम्बो 11 या संघाने 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. अजूनही जर गोलंदाजांनी 6 चेंडू चांगले टाकले तर या सामन्यात रंगत येण्याची शक्यता. पाहूया नवीन गोलंदाज काय करतो आणि त्याला सामोरं जातोय पप्पू. पहिला चेंडू टाकलाय आणि याही गोलंदाजाने पहिला चेंडू स्वैर अशा स्वरूपात टाकलेला आहे. त्यामुळे पहिले 3 चेंडू स्वैर असल्यामुळे 3 अतिरिक्त धावा असल्फा पॅकर या संघात जमा होऊन शेवटी त्यांना जिंकण्यासाठी 3च धावा उरल्या आहेत. 6 चेंडू आणि शेवटच्या 3 धावा. पाहूया पुढच्या चेंडूवर काय कमाल करतायत ते गोलंदाज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकतो कोण हरतो याचा काही आपण अचूक नेम लावता येत नाही. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा. चौकार, विजयी चौकार पप्पू